नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा विषय आहे धातू कोठे तयार होतात किंवा धातू सुपरनोवामध्ये कसे तयार होतात. तर आजच्या विषयाला धरून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आसपास जे धातू आहेत, उदाहरणार्थ लोखंड, चांदी, सोने, पितळ, तांबे हे धातू तयार कुठे होतात. आपल्याला हे माहिती आहे की धातू सापडतात कुठं. आपण काय करतो, धातू जमिनीच्या आतमधून बाहेर काढतो, त्याच्यापासून वस्तू बनवतो व वापरतो. परंतु ते नेमके तयार कुठं होतात किंवा त्यांचं प्रोडक्शन कुठं होतं हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की धातू तयार कुठे होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं, ही धातू तयार कुठे होतात, तर ती एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला म्हणतात सुपरनोवा. सुपरनोवा हा जेव्हा एखादा तारा मरतो तेव्हा जो सगळ्यात मोठा स्फोट होतो ताऱ्याच्या मृत्यू नंतर, त्याला म्हणतात सुपरनोवा. आणि सुपरनोवा हा विश्वातला सगळ्यात मोठा स्फोट समजला जातो. आपल्या सूर्याच्या आयुष्यामध्ये एकूण सूर्य जितका प्रकाश बाहेर फेकू शकत नाही, तो एका वेळेस तो सुपरनोवाचा स्फोट तेवढा प्रकाश बाहेर फेकत असतो. म्हणजेच काय, प्रत्येक सूर्याला त्याचं वय असतं. उदाहरणार्थ आपल्या सूर्याचं आयुष्य आहे 10 अब्ज वर्ष, परंतु तो आतापर्यंत 5 अब्ज वर्ष त्याचे पूर्ण झालेले आहेत व इथून पुढे तो अजून 5 अब्ज वर्ष टिकणार आहे. हे ठरतं कसं, तर हे ठरतं त्याच्या आतमध्ये असलेल्या हायड्रोजनमुळे. म्हणजे आपल्या सूर्याच्या आतला निम्मा हायड्रोजन संपलेला आहे व निम्मा हायड्रोजन तसाच आहे. म्हणजे 5 अब्ज वर्षानंतर आपलाही सूर्य मरणार आहे. सूर्य मरतो म्हणजे काय, आतमध्ये एक प्रोसेस सुरू होते. त्या प्रोसेसचं नाव आहे न्यूक्लिओजेनेसिस. म्हणजेच काय, तर सूर्याच्या आतला हायड्रोजन संपल्यानंतर गुरुत्वाकर्षण, सूर्याच्या आतमध्ये असणारं मास एकदम भयंकर पद्धतीने गुरुत्वाकर्षण शक्तीचं काम करतं व त्या सूर्याला इम्प्लोड करतं. इम्प्लोड म्हणजे काय, सूर्य स्वतःमध्ये कोसळतो आणि सूर्य स्वतःमध्ये कोसळल्यानंतर पूर्ण त्याच सेकंदात उलटी प्रक्रिया होते व एक्सप्लोड होतो. ही इम्प्लोड आणि एक्सप्लोडची प्रक्रिया एकदम जलद होते. म्हणजेच काय, थोडक्यात सूर्य फुटतो त्याच्या आतमधला हायड्रोजन संपल्यानंतर. नेमके या प्रोसेसमध्ये धातू कसे तयार होतात हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण आता ही जादू समजून घेऊ. तर सूर्यामध्ये धातू कसे तयार होतात, तर शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा सूर्य असतो तेव्हा सूर्याच्या आतमध्ये हायड्रोजन असतो शेवटच्या टप्प्यामध्ये. तर तो हायड्रोजन भयंकर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या दाबामध्ये त्या हायड्रोजन मध्ये बाहेरच्या कक्षेत असणारा एक इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेत असणाऱ्या दुसऱ्या एका इलेक्ट्रॉनची मर्ज होऊन द्रव्य तयार होतं, ज्याचं नाव आहे, आपल्याला माहित आहे, हिलियम. हिलियमच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे 2 हायड्रोजन एकत्र येऊन काय तयार होतो, हिलियम. त्या प्रोसेसला रॅपिड न्यूट्रॉन कॅप्चर प्रोसेस असं म्हटलं जातं. या प्रोसेसमध्ये न्यूट्रॉनचा भयंकर स्पीडने किंवा वेगाने मारा केला जातो आणि ही सगळी प्रक्रिया घडत असते. तर जड अणू तयार होतात. म्हणजे कसं, हायड्रोजनच्या बाहेरच्या अणूमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, पण जर जास्त इलेक्ट्रॉन्स एकत्र आल्यानंतर बदलतं. थोडक्यात बाहेरच्या इलेक्ट्रॉनमध्ये जर 20 इलेक्ट्रॉन्स आले तर त्याचं कॅल्शियममध्ये रूपांतर होतं, किंवा इलेक्ट्रॉन्स वाढले तर लोखंडामध्ये रूपांतर होतं, गोल्डमध्ये होतं किंवा चांदीमध्ये होतं किंवा युरेनियम मध्ये होतं. थोडक्यात जितका जास्त दाब तितकं जास्त जड मूलद्रव्य तयार होण्याची प्रक्रिया घडते. म्हणजेच सूर्याच्या पोटामध्ये किंवा सूर्याच्या कोअरमध्ये भयंकर दाबाखाली जेव्हा ही न्यूक्लिओजेनेसिसची प्रक्रिया सुरू होते किंवा सुरू व्हायला लागते, तेव्हा हे धातू तयार व्हायला लागतात. मग प्रश्न असा आहे की सूर्याच्या पोटामध्ये किंवा सूर्याच्या कोअरमध्ये हे धातू तयार होताना धातू कसे तयार होतात किंवा त्यांचं प्रमाण कसं ठरतं, तर सगळ्यात जड धातू हे सूर्याच्या आतल्या भागामध्ये तयार होतात व हलके धातू हे सूर्याच्या बाहेरच्या भागामध्ये तयार होतात. जड धातू आतमध्ये का तयार होतात, तर आतमध्ये शक्ती जास्त असते. आतमध्ये ग्रॅव्हिटीची शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते. मग तिथं सोनं किंवा पितळ, जे लोखंडापेक्षा जास्त जड धातू असतात ते आतमध्ये तयार होतात व बाहेरच्या बाजूला
लोखंड तयार होतं. बाहेरच्या बाजूला लोखंड का तयार होतं, तर बाहेरच्या बाजूला दाब कमी असतो व कमी दाबामध्ये लोखंड एकदम आरामशीर तयार होऊ शकतं. म्हणून बाहेरच्या साईडनी, सूर्याच्या बाहेरच्या साईडनी लोखंडाचं जो लेअर तयार होतो त्याचा एरिया खूप मोठा असतो. पहा, सूर्याच्या जवळ जो धातू तयार होतो त्याचा लेअर खूप छोटा तयार होणार, परंतु बाहेरचा जो लेअर तयार होतो तो लेअर खूप मोठा तयार होतो. त्यामुळे आपल्यालाही जाणवेल की पृथ्वीवर जे लोखंड आहे ते जास्त प्रमाणात आहे आणि सोनं आहे ते कमी प्रमाणात आहे. हेच कारण आहे की कोरमध्ये जड धातू कमी तयार होतात व हलके धातू हे जास्त तयार होतात. म्हणून पृथ्वीवर पण ते आढळतंय. आपल्याकडे लोखंड जास्त आपल्याला पाहायला आपल्या शरीरामध्ये सर्व प्रकारचे मूलद्रव्य, तर हे सगळे मूलद्रव्य सूर्याच्या पोटात किंवा सूर्याच्या कोरमध्येच तयार झालेले असतात आणि हे जे मूलद्रव्य आहेत हेच आपल्याला बनवतात. म्हणून जातं की आपण सूर्याच्या धुळीने बनलेलो आहोत.